भाषाज्ञा अनुजा. ती मला भेटली 91 सालच्या श्रावणात. काल ओळख झालेला माझा मित्र आणि परवाच तिचा नवरा झालेला असा तो तिला म्हणाला, चहा ठेव. ती म्हणाली, जरा थांबाल, मी पण आत्ताच आली आहे वाणसामान घेऊन. सामानाच्या पिशवीला स्थळ शोधते. बूट टेकून पिशवीला एका जागी तिला बसायचं होतं. श्वास घेते आणि ठेवते हो चहा. शुद्ध व्याकरण आणि तितकं स्वच्छ अंतःकरण यांचं सुरेख मिश्रण मी सानंदे ऐकलं. तो आवाज ऐकता क्षणीच माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून आवाज ऐकू आला. आतलं प्रकरण वहिनी मटेरियल नसून बहीण मटेरियल आहे. धाकटी बहीण अनुजा, भाषा जाणणारी पाठची बहीण भाषाज्ञा अनुजा. मराठी भाषा जानाती ती अनुजा. मग काय हा वेडाबाळा भाऊ आणि भोळी बाबडी पण चुणचुणीत बहीण आवृत्ती सुरू पाक्षिक. एकदा त्याच्या डब्यात पोळी भाजीशिवाय म्हैसूर पाकाच्या वाड्या सापडल्या. त्याचा तसा खाण्यात फारसा जीव नव्हता. 2-3 पोळ्या तेवढ्याच मिनिटात खायचा आणि माझ्या संथ मंद जेवणाला लागणाऱ्या वेळेला प्रमाण मानून अति खाणे मसनात जाणे असं सूचक सुरुवातीच्या सभ्यतेच्या काळात तो सुतोवाच करत असे. मी मात्र माझ्या लाभलेल्या या रांधणाऱ्या गुणी भगिनीनं घरी म्हैसूर पाक केलाच कसा याच जाणीवेनं कौतुक करत असे आणि तो तितक्याच तन्मयतेनं माझ्या भावना पारिषित करायला विसरत असे. वा, हा सव्वाक्षरी शब्द कष्टानं रांधून वाढणारीचं पारिश्रमिक असतं. हे आकळीत होणं इतकं अवघड आहे का हो? असो, मैत्री घट्ट झाल्यानंतर कोपर सैल करून खुंबा मारून किती खातोस असं म्हणण्यापर्यंत महाशयांनी मुकद्दस मजल मारली. मला मुद्दलातला मामला माहीत न होऊ देता महोदयांनी धाकल्या छत्रपतींच्या पवित्र नगरीतून यांत्रिक दुचाकीला लाथ मारून सुरू केली ते थेट निसर्गकवी कवीश्वर एंडींच्या सिद्ध परिसरातच. तिथं यजमानांनी लसणाची प्रवाही डाळ आणि ज्वारीची भाकरी, पातराच्या वाम हाती लोणचेची फोड, यज्ञकर्म पूर्ततेच्या अंगाला केवढा मोठा हिरवा कंच ठेचा, स्वतःला चुलीच्या धगधगत्या निखाऱ्यावर पोळून घेऊन सर्वांगाला तेल मीठ आणि ठोसर अर्धे कच्चे जिरे माखून फतकल मारून बसता झाला होता. मग काय, माझी दैत्या रसना चाळवली आणि मी तुटलो. डाळीवर फुरफुर करणाऱ्या भुरक्यांना साथीला घेऊन तुटलो. हा दबक्या पण दरडवणीच्या सुरात म्हणतो काय, माझा सुरदास काका संपला आणि तू अन्न संपवण्याची स्पर्धा रमली आहेस. मला शक्य तेवढ्या संथ मंद गतीनं वाढलेलं अन्न नष्ट करून एक भीमकटाक्ष मुष्टीप्रहार करणाऱ्या बकासुरी बकोध्यान लावणाऱ्या कथित मित्राकडे टाकला. हा लेखन प्रपंच त्याच्यासाठी नाहीच आहे मुळी. असो, एकदा या माऊलीनं मला आटवलेला भला थोरला पेला भरून दूध दिलं. मी म्हणालो, एवढं? तेव्हा त्या म्हणाल्या, भाऊजी, अहो प्रसाद आहे भाऊंचा. दोघांनी ती घट्ट केलं. आमची घट्ट मैत्री रस्त्यावर उतरली. मित्र म्हणाला, चल काहीतरी खाऊ. मी म्हणालो, आत्ता ती आटवलेली खीर खाऊन पुन्हा खाण्याची भाषा? तो म्हणाला, गोष्टीतली ती बेरकी मांजरीसारखी मांजर असून बेलाशक घागरीवर बसू शकते. अरे, मी तर जन्मताच बेरकी वस्त्र प्रावरण परिधान करून अवतरलो आहे. मित्रवर्य येणेप्रमाणे आमची वैचारिक बौद्धिक क्षुधा शांत करत. तर ती सात्विक सुभद्रा भाताचं शेष शीत मला देऊन तिचं भगिनी व्रत व्यक्त करत राहिली. पुढं 96 साली अस्मादिकांनी शादीचा जामून खायचाच असा निर्धार केला
आणि माझ्या या बहिणीच्या घरात रोज गुलाबजामसाठी हट्ट करणारी एक स्नेहल धवलपरी रांगणं आणि रांधणाऱ्या आईला घरात सोडून मेवाडकडं आम्हाला तांडव करून घेऊन जायची. पुढं माझ्या या बहिणीच्या मांडीवर आणखी एक देखणं गोजिरं बाळ प्रसाद म्हणून समर्थाने पदरात टाकलं आणि मी पुरीचा काका असलेलो त्या सुकुमाराचा मामा झालो. एकदा आम्ही सगळेच 28 युगांपासून विटेवर शांत उभ्या असलेल्या श्यामलदेवाच्या दरबारात गेलो. मला ती गर्दी कधीच मानवली नाही. मी मित्राच्या भाषेत बोंबलत हिंडत होतो. भक्तांच्या रांगेतून धावत येऊन माझी ही भाबडी बहीण धापा टाकत माझ्याजवळ पोळणाऱ्या पायांची तमा न बाळगता आली. मला हाताला धरून ही माऊलींच्या मुखदर्शनाच्या रांगेत उभं करून स्वतः महिलांच्या रांगेत लीलया मिसळली. पुढं केव्हा तरी आपल्याला हृदय आहे हे सिद्ध करण्यासाठी ही सिग्मा हॉस्पिटलमध्ये तळमळत असताना मी मात्र सासवडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातल्या साहित्य पात्रावर आडवा हात मारत होतो. तिच्या नवऱ्याचं निस्सीम प्रेम आणि लेकरांचा आकांत याने तिला सुखरूप घरी परत आणल्या आणि आमची राखी पौर्णिमा आणि भाऊबीज शाबूत राहिली. या भाषाज्ञा अनुजेचा विद्यार्थ्यांसोबतचा भाषेचा प्रवास पुन्हा सुरळीत झाला. 13 ऑगस्टला या अन्नपूर्णा भगिनीचा वाढदिवस. तिला पुष्कळ शुभेच्छा आणि भरपूर आशीर्वाद देऊन थांबतो.